या 100 रुपयाच्या पेट्रोलमध्ये तुमची मोटरसायकल किती किलोमीटर जाईल चला पाहूया। रील सेव्ह करून ठेवा, सर्वांना दाखवा, कारण लई महत्वाचं आहे 100 रुपयाचं पेट्रोल। तर मोटरसायकल किती किलोमीटर जाईल त्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या आहे। पहिलं म्हणजे तुमची बाईक कोणती आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती मायलेज किती देते। म्हणजे बघा आपण बजाज प्लॅटिना पासून ते केटीएम पर्यंतचं मायलेज या ठिकाणी दिलेलं आहे। मी हे इंटरनेटवरून घेतलेलं आहे, तुमच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त पाहू शकता। तर इथे मी हिरो स्प्लेंडरचं किती आहे 60 ते 70 किलोमीटर जाते असं म्हणणं इंटरनेटवर, तर आपण 60 किलोमीटर मायलेज धरूया। अजून कोणती गोष्ट लागणार आहे बघा, आपल्याला डिस्टन्स काढायचं, ठीक आहे। तर डिस्टन्सचा फॉर्म्युला डी म्हणजे एक्स न वाय ला गुणायचं आणि झेड न भागायचं, झालं आपलं उत्तर। 2 मिनिटांमध्ये येणार आहे। तर डी म्हणजे काय, डिस्टन्स किती किलोमीटर जाईल, एक्स म्हणजे काय, किती रुपयाचं पेट्रोल टाकलं, तर एक्स जेवढ्याचं पेट्रोल टाकलं तेवढं एक्स घ्या। वाय म्हणजे मायलेज, मायलेज या चार्ट नुसार घेऊ शकता किंवा तुम्ही काढा। ही वायची किंमत आहे म्हणजे दोघांचा गुणाकार आणि भागायचं झेडनं, ही पेट्रोलची किंमत आहे। तर पेट्रोलच्या किमतीनं आपल्याला भागायचंय। बघा आपण किमती घेतल्या आणि इथं फॉर्म्युल्यामध्ये टाकला। 100 काय आहे तर 100 आपण रुपयाचं पेट्रोल टाकलं गुणिले 60 हे मायलेज आहे, 105 म्हणजे पेट्रोलच्या किमतीनं भागितलं। याचं कॅल्क्युलेशन मोबाईलवर करा, कॅल्क्युलेटर करा, येत असेल तर करा, नाही तर करू नका। त्याचं उत्तर येणार आहे 57.14 किलोमीटर। म्हणजे याचा अर्थ 100 रुपयामध्ये आपली स्प्लेंडर प्लस 57 किलोमीटर जाणार आहे। आता या मायलेज नुसार तुमची मोटरसायकल कोणती आहे, काय मायलेज देती, ते इथे किंमत टाका, इथं मायलेज टाका। 100 रुपयाचं पेट्रोल घेतलं, 105 रुपये भाव आहे, दोघांचा गुणाकार करा, इथं तुमचं मायलेज टाका, 105 न भागा आणि सांगा किती किलोमीटर जाईल कमेंट मध्ये तुमची मोटरसायकल। आणि हा व्हिडिओ त्या प्रत्येक माणसापर्यंत गेला पाहिजे ज्याकडे मोटरसायकल बाईक आहे, कारण त्याला या व्हिडिओची गरज आहे। ही तुमची जबाबदारी आहे त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पाठवायची। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।